वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमचे सर्वांचं स्वागत करत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की संघराज्य म्हणजे काय. ठीक आहे. आणि आता आपलं जर संघराज्य जर पाहिलं असेल तर हे डिफरंट आहे, म्हणजे जर अमेरिकेपेक्षा तर खूपच डिफरंट आहे. असं समजलं जात असते की जे बेंचमार्क आहे म्हणजे फेडरल सिस्टमचं किंवा संघराज्य शासन व्यवस्थेचं ते समजलं जात असते अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिले तर शासन व्यवस्थेमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला दोन टाईपचे शासन व्यवस्था तुम्हाला सापडतात. एक म्हणजे एकात्मिक शासन व्यवस्था आणि दुसरं म्हणजे तुमचं एक संघराज्य शासन व्यवस्था. आता आपल्या भारतामधली संघराज्य व्यवस्था ही थोडी डिफरंट आहे. ठीक आहे. म्हणजे काय आहे की आपण आता जर पाहिलं असेल तर आपल्या संविधानामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की जे आपण आपल्या कन्व्हिनियन्सनुसार जे आहे अडॉप्ट केलेले आहे किंवा आपण आपल्या कन्व्हिनियन्सनुसार स्वीकारलेले आहे. ठीक आहे. तर त्यामुळे काय आहे की आपल्या इथलं फेडरल सिस्टम हे थोडं डिफरंट आहे जे दुसरे फेडरल सिस्टम जे जगामध्ये असते ते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तेच डिस्कस करणार आहोत की आपलं फेडरल सिस्टम कसं आहे. आणि सुरुवातीला तर आपण काय करणार आहोत की फेडरल सिस्टम म्हणजे तुमचं जर पाहिलं असेल तर संघराज्य शासन व्यवस्था आणि दुसरं एक जे आहे तुमचं एकात्मिक शासन व्यवस्था हे याच्यामधला फरक म्हणजे हे ॲक्च्युली असं म्हणजे कसं असते काय. ठीक आहे. तर आपण ते पाहणार आहोत. तर जर जसं पाहिलं की शासन व्यवस्थेचे दोन प्रकार आहेत. तर एक पहिला जो आहे तो आहे तुमचा संघ राज्य शासन व्यवस्था किंवा प्रणाली आणि दुसरं आहे तुमचं एकात्मिक. ठीक आहे. शासन व्यवस्था. ठीक. तर संघराज्य म्हणजे तुमचंच कोणतं आहे फेडरल. ठीक आहे. आणि एकात्मिक म्हणजे तुमचं युनिटरी. ठीक आहे. आता पहा, आता एक तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो, त्या एक्झाम्पलवर तुम्ही समजायचं आहे. पहा, जर पाहिलं की एक असं आहे की एक वडील आहेत. ठीक आहे. त्यांचे दोन मुलं आहेत. एकाचं नाव आपण देऊ याला ए आणि याचं नाव बी. ठीक आहे. आता यांच्याकडे जर पाहिलं असेल तर काय आहे की एक आपण एक कन्सिडर करू त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. प्रॉपर्टी आहे. तर ती प्रॉपर्टी जर पाहिलं असेल तर आपण यांच्याकडे कन्सिडर करू की 6 एकर शेत आहे. ठीक आहे. 6 एकर शेत आहे. आता 6 एकर शेत असल्यानंतर ते काय करणार की त्यांना ते डिवाइड करायचं आहे. तर मग ते काय करणार, 2 त्यांच्याकडे ठेवणार, 2 मोठ्या मुलाला देणार आणि 2 छोट्या मुलाला देणार. ठीक आहे. 2 एकर छोटा, 2 एकर मोठा आणि त्यानंतर 2 एकर स्वतः. तर हा जो आहे ए जो आहे हा मोठा मुलगा आहे आणि बी हा छोटा मुलगा. ठीक आहे. आणि हे जे आहे हे आहे वडील. ठीक. आता यांनी जे आहे डिवाइड केलेली आहे प्रॉपर्टी त्यांची. आता यांची प्रॉपर्टी डिवाइड केल्यानंतर ती कशी इक्वल केलेली आहे. ठीक आहे. कोणाला जास्त नाही कोणाला कमी नाही. त्यानंतर जे आहे आता हे लिहिल्यानंतर ते त्यांची वसियत बनवणार. ठीक आहे. एक त्यांची ते वसियत बनवणार. तर वसियतमध्ये त्या सर्व गोष्टी लिहून ठेवणार. उद्या जाऊन असं होऊ शकते की त्यांनी जर अशी वसियत नाही तयार केली. ठीक आहे. आपण याला वसीहत कन्सिडर करू. तर त्यांनी जर अशी वसियत नाही लिहून ठेवली तर जो मोठा मुलगा आहे त्या छोट्या मुलावर तो प्रेशर टाकू शकतो किंवा असं सुद्धा करू शकतो की त्याच्याकडनं ते म्हणजे ते हिसकून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतो. तर त्यामुळे काय केलं त्यांनी जे आहे एक वसियत बनवली आणि त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे 2 एकर तुला, 2 एकर याला आणि 2 एकर माझ्याकडे राहणार आहे आणि माझ्याकडचं जे आहे जेव्हा सपोज मी या जगामध्ये नसलो तर ते 1-1 एकर तुमच्या वाट्याला येऊन जाईल. म्हणजे टोटल जे पाहिलं असतं तर 3-3 एकर तुम्हाला येऊन जाईल. असं त्यांनी जे आहे हे लिखित स्वरूपात ठेवलेलं आहे. कशामध्ये हे लिखित स्वरूपात ठेवलेलं आहे त्या वसियतमध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं हे लिखित स्वरूपात जेव्हा ठेवलं तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर काय आहे की आता जर म्हणजे उद्या जाऊन जर काय झालं या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले
आता मतभेद निर्माण झाल्यानंतर अशी कोणती तरी इंडिपेंडंट एखादी एजन्सी लागणार किंवा एखादा व्यक्ती लागणार का जो ना तो मोठ्याच्या साईडने असला पाहिजे ना तो छोट्याच्या साईडने असला पाहिजे. तर आता तुम्ही जर कन्सिडर केलं तर असं कोण असू शकते, तर ते असू शकते तुमचे मामा. ठीक आहे, कोण असू शकते, तुमचे मामा. तर मामा काय करणार, दोघांनाही जर उद्या जाऊन जर काही वादविवाद निर्माण झाले तर दोघांनाही ते हँडल करू शकतात. ठीक आहे, आता हे झालं एक एक्झाम्पल. आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल एक दुसरं आपण एक्झाम्पल इकडे कन्सिडर करू. तुम्ही आता फक्त हे एक्झाम्पल कन्सिडर म्हणजे एक्झाम्पल जे आहे ना ते समजून घ्या. याच्यावरून तुम्हाला दोन्ही ज्या आहेत ना ज्या शासन व्यवस्था आहे ह्या दोन्ही तुम्हाला समजून जाईल. आणि नंतर आपण पाहणार आहोत की भारतामधले आणि अमेरिकेमध्ये काय फरक काय आहे ॲक्च्युली. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर पाहिलं तर पुन्हा इकडे एक राहणार वडील आणि इथे जे आहे इथं त्यांचा एकुलता एक मुलगा. ठीक आहे, त्यांचा एकुलता एक मुलगा आणि एक जो आहे एक राहणार आहे त्यांचा सेवक किंवा नोकर. ठीक आहे, आता यामध्ये जे आहे काय झालं की यांनी पूर्ण प्रॉपर्टी जी आहे एका मुलाला देऊन दिली. आता एक जे आहे आपण इथं नॉमेनक्लेचर लिहून ठेवू की हे वडील, एकच मुलगा आहे तर आपण ए किंवा बी काही देऊ नये त्याला, हे मुलगा आणि हा एक सेवक. ठीक आहे, सेवक. आता सेवक जो आहे तो जे म्हणजे मुलगा सांगणार तेच करणार, त्याच्यामध्ये काही म्हणजे काही त्याला काय म्हणतो दुमत नाही आहे. ठीक, आता वडिलांनी काय आहे की वडिलांनी जसं आहे की एक जर ते मुलाला जेवढं काही त्यांच्याकडे आपण यांच्याकडे सेम कन्सिडर करू, किती एकर शेती आहे, 6 एकर. सॉरी, 6 एकर शेती आहे. आता 6 एकर शेती असल्यानंतर ते 6 एकर ते कोणत्या मोठ्या मुलाला दिला. ठीक आहे, 6 एकर ते मोठ्या मुलाला देणार. आता काय आहे का मोठ्या मुलाला दिल्यानंतर काय झालं की त्यांनी एक जे आहे ना ते वसियत करू पण लिहून पण ठेवू शकतात किंवा ते वसियत लिहू पण नाही शकत. म्हणजे एकतर हे पण करू शकते किंवा हे पण करू शकते, कारण की एकुलता एक मुलगा आहे तर असं नाही आहे की त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतो की काही वादविवाद होईल म्हणून. ठीक आहे, त्यानंतर दुसरं असं आहे का इथं एकुलता एक मुलगा आहे तर वादविवाद होण्याचे चान्सेसच नाही आहे. तर इथं मामाची सुद्धा एवढी गरज नाही पडणार जेवढी गरज इकडे आहे. ठीक आहे, इकडे जेवढी गरज आहे तेवढी गरज मामाची इकडे सुद्धा नाही पडणार आहे. ठीक, तर आता पहा जो सेवक आहे, सेवक काय करणार आहे, जेही तो वडिलांचा जो मुलगा काही सांगत असेल तर ते जे आहे ते करण्याचं काम ते करणार आहे. आता आपण काय करणार आहोत की आता आपण रिप्लेस करू. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं जाईल की संघ राज्य व्यवस्था आहे काय किंवा तुमची एकात्मिक शासन व्यवस्था आहे काय. मग त्याचे एक्झाम्पल पण मी सांगतो. पहा, आता हे जे आहे ना तर आपण कन्सिडर करू जो मोठा मुलगा आहे ते केंद्र आणि जो छोटा मुलगा आहे ते राज्य. ठीक आहे, राज्य. त्यानंतर इकडे जो मुलगा आहे हे आपण केंद्र आणि हे जे आहे हे राज्य. ठीक आहे, आता पहा हे जेव्हा तुम्हाला मी हे स्टोरी सांगितलेली आहे या स्टोरीमध्ये जर पाहिलं तर याला म्हटल्या जात असते संघ राज्य शासन व्यवस्था आणि याला म्हटल्या जात असते तुमचं एकात्मिक शासन व्यवस्था. आता एकात्मिक शासन व्यवस्थेमध्ये आणि संघराज्य शासन व्यवस्थेमध्ये फरक काय आहे, तर तुमचं जे इथं जे आहे तुमची संघराज्याची शासन व्यवस्था आहे तिथं तुमचं संविधान, पहिला पॉईंट काय आहे, संविधान हे लिखित राहणार. संविधान लिखित राहणार. ठीक आहे, दुसरा पॉईंट काय आहे का यांच्यामध्ये म्हणजे दोन्ही केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांचे विभाजन करून दिले जाणार. म्हणजेच काय आहे, अधिकारांचे विभाजन. जर काही वादविवाद निर्माण झाला तर तिथे जे आहे एक स्वतंत्र न्याय व्यवस्था लागणार. ठीक आहे, एक काय लागणार आहे, तुमची स्वतंत्र न्याय व्यवस्था लागणार. म्हणजेच काय आहे का पहिला पॉईंट तुम्ही याचं एक फीचर जे वैशिष्ट्य आहे ते समजून घ्या. पहिलं तर आहे की जे संविधान आहे ते लिखित स्वरूपाचं असणार. दुसरं आहे अधिकारांचे विभाजन, म्हणजे अधिकारांचे विभाजन जे आहे ते समान असणार. ठीक आहे, ते अधिकारांचे विभाजन जे आहे ते समान असणार.
म्हणजेच काय आहे का जो मोठा मुलगा होता त्याला 2 एकर, छोटा मुलगा होता त्याला 2 एकर, ठीक आहे. तर दोघांनाही 2-2 एकर दिलेला आहे. म्हणजेच काय आहे जो मोठा मुलगा आपण कन्सिडर केलेला आहे इथं केंद्र, त्यानंतर छोटा मुलगा आपण कन्सिडर केलेला आहे राज्य. आता जेव्हा तुम्हाला सांगितलं की जे तुमचं वसियत असते हे लिखितच असली पाहिजे. आणि जो मामा आहे ना इथं मामा म्हणून कोण काम करत आहे, तुमचं स्वतंत्र न्यायालय. तर स्वतंत्र न्यायालय जर उद्या जाऊन केंद्र आणि राज्यामध्ये जर काही वादविवाद झाले, ठीक आहे, तर त्यावेळेस तो वादविवाद सोडवण्याचं काम जे असते ते कोणाचं असते, स्वतंत्र न्यायालय म्हणजेच तुमचं सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे, म्हणजे तुमचं सर्वोच्च न्यायालय. आता उद्या जाऊन जसं आहे का या वसियतमध्ये जर त्याला बदल करायचा असला, समजा मोठ्या मुलाला बदल करायचा आहे, पण तो जो बदल आहे तो बदल राज्याच्या संमती किंवा तो जो बदल आहे छोट्या भावाच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही. ठीक आहे, त्याच्या संमतीशिवाय होऊ शकतो का, नाही, कारण की त्याच्यामध्ये काय दिलं, दोघांनाही सारखे अधिकार दिलेले आहे. तर म्हणजे 14 पॉईंट काय आहे का जे तुमचं संविधान आहे, तुमचं संविधान हे ताठर असणार. ठीक आहे, संविधान कसं असणार, ताठर. त्याच्यामध्ये म्हणजे बदल करायचा असेल तर तुम्हाला, तर ते बदल जो आहे तुम्हाला काय म्हणते की ते छोट्या मुलाला कन्सिडर करूनच करावं लागणार आहे. म्हणजेच काय आहे, राज्याला तुम्ही जर कॉन्फिडन्समध्ये घेतलं नाही तर तुम्ही बदल करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजेच काय आहे, हे फीचर्स आहे याचे. तर पहिलं तर तुमचं संविधान लिखित असलं पाहिजे. कधी कधी जर पाहिलं ना तुम्हाला त्याला काय म्हणतो आपण की पेपरमध्ये तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जात असतात. ठीक आहे, पेपरमध्ये कसे क्वेश्चन विचारले जात असतात की जर म्हणजे की सांगा संघराज्य शासन व्यवस्थेचे वैशिष्ट्ये कोणते. आता हे प्रीमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकते आणि दुसरं जर पाहिलं असेल मेन्समध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकते. आणि तुम्हाला हे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते की संघराज्य शासन भारतीय संघराज्य शासन व्यवस्थेचे वैशिष्ट्य काय, किंवा भारतीय संघराज्य शासन व्यवस्था हे अमेरिकेपेक्षा कशी डिफरंट आहे. म्हणजेच काय आहे की याच्यामधूनच तुमचे प्री आणि मेन्स दोन्ही क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे, हा एक पॉईंट कन्सिडर करून चला. त्यानंतर जे आहे, आता इकडे या, इकडे जर पाहिलं असेल तर तुमचं जे आहे ना, तर जशी इकडे आपण लिहिलेले आहे जसे आपण इकडे लिहिलेले आहेत पॉइंट्स, तर तसे इकडे सुद्धा. आता याच्यामध्ये जे आहे का संविधान काय होतं, लिखित होतं. इकडे संविधान लिखित असू शकते किंवा अलिखित असू शकते. ठीक आहे, संविधान काय असू शकते तुमचं, लिखित असू शकते किंवा अलिखित असू शकते. म्हणजे ते सांगितलं, वसियत तुमची जी आहे लिखित असू शकते किंवा अलिखित असू शकते. ठीक आहे, दुसरा पॉइंट, अधिकारांचे समान विभाजन नसते. ठीक आहे, अधिकारांचे समान विभाजन नसते, कारण की पहा याच्यामध्ये एक मुलगा होता तर एका मुलाला देऊन दिलं सर्व काही. नंतर जे आहे तिसरा पॉइंट, इथं न्यायालयाला जास्त अधिकार नसतात. न्यायालयाला जास्त अधिकार नसतात. ठीक आहे, न्यायालयाला जास्त अधिकार नसतात. त्यानंतर आता जर तुम्ही पाहिलं असेल तुमचं लिखित आहे, त्यानंतर जर पाहिलं असेल तुमचं अलिखित आहे. आता हे संविधान असल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे ना, संविधानामध्ये बदल करायचा असेल, आता सांगा इथं सेवकाला विचार तो बदल करू शकते का. म्हणजेच काय आहे, जर तुम्ही एकात्मिक शासन व्यवस्थेमध्ये पाहिलं असेल तर एकात्मिक शासन व्यवस्थेमध्ये जे हे राज्य आहे ना, हे राज्य फक्त तुमच्या केंद्राचं अंमलबजावणी एक अंग आहे. ठीक आहे, हे जे तुमचं केंद्र सांगणार त्याची फक्त अंमलबजावणी करणार आहे तुमचं राज्य. कशामध्ये, युनिटरीमध्ये. ठीक आहे, त्यामुळे काय आहे की इथं जे आहे तर चौथा जो पॉइंट आहे तुमचं संविधानामध्ये संविधान लवचिक असते. ठीक आहे, संविधान हे लवचिक असते. तर हे तुम्हाला चारही पॉईंट समजले असणार. म्हणजेच काय आहे का याच्यामध्ये जसं सांगितलं मी का छोटा मुलगा. ठीक, पहा, तर याच्यामध्ये जसं सांगितलं, आता याच्यामधला जर तुम्ही फरक जर समजून घेतला, ठीक आहे, जर तुम्ही दोन्ही याच्यामधला जर फरक जर समजून घेतला तर तुम्हाला
जे आहे एक प्रॉपर एक आयडिया येऊन जाईल की युनिटरी आणि त्यानंतर तुमचं जर पाहिलं असं फेडरल याच्यामध्ये नेमका फरक काय आहे तर. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, आता अजून एक तुम्ही याच्यामध्ये एक 5वा पॉईंट ॲड करू शकता. म्हणजेच काय की याच्यामध्ये जेव्हा संविधान लिखित आहे ना तर संविधान याच्यामध्ये सर्वोच्च असते. ठीक आहे, 5वा पॉईंट, संविधान सर्वोच्च असते आणि इथे जे आहे संविधान सर्वोच्च नसते. संविधान सर्वोच्च नसते. ठीक आहे, तर हे आहे तुमचं एक प्रॉपर युनिटरी सिस्टममधला आणि त्यानंतर फेडरल सिस्टममधला फरक. ठीक आहे, युनिटरी आणि फेडरल सिस्टममधला फरक. ठीक आहे, हां ठीक आहे. तर हे समजून घ्या. अजून लहान तर मी पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगतो की जे आहे याच्यामध्ये काय दिलेलं होतं तुमचं संघराज्य शासन व्यवस्था आणि दुसरं आहे तुमचं युनिटरी किंवा तुमचं त्याला म्हणून आपण कन्सिडर करू की तुमची एकात्मिक शासन व्यवस्था. आता याचे एक तर सुरुवातीला मी इथंच एक्झाम्पल सांगून देतो याचे उदाहरण कोणते आहे तर. ठीक आहे, याचं उदाहरण जे आहे याचं उदाहरण अमेरिका. तर स्पेस नसल्या कारणामुळे कुठे स्पेस. ठीक आहे, थोडं ॲडजस्ट करू. हां, उदाहरण कोणतं समजा अमेरिका, ऑस्ट्रेलिया इथलं उदाहरण. त्यानंतर इकडे उदाहरण जपान, त्यानंतर तुमचं ब्रिटन. ठीक आहे, हे उदाहरण. म्हणजे याच्यामध्ये जे तुमचं संघराज्य शासन व्यवस्था असते ना त्यामध्ये जर पाहिलं असन हा जो राज्य जे असते ना ते फक्त एक अंमलबजावणी करणारं एक अंग आहे किंवा ऑर्गन आहे केंद्राचा. पण तुमच्या याच्यामध्ये फेडरल सिस्टममध्ये दोघांनाही समान अधिकार प्राप्त असतात. म्हणजे राज्याला समान अधिकार, केंद्राला समान अधिकार. त्याच्यामध्ये संविधान लिखित असते. अमेरिकेमधलं संविधान लिखित आहे. ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं अधिकारांचे एक समान विभाजन करून दिलेलं आहे. केंद्राच्या लेवलवर कायदे तयार करणार, राज्याच्या लेवलवर कायदे तयार करणार. त्यानंतर जे आहे स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. तिथं जर वादविवाद जर झाले राज्यामध्ये तर तिथं स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. म्हणजेच तुमचं तिथलं सर्वोच्च न्यायालय अमेरिकेतलं. त्यानंतर संविधान ताठर आहे. म्हणजेच काय आहे का राज्याच्या संमतीशिवाय ते तुम्ही संविधान चेंज करू शकत नाही. त्यानंतर आहे संविधान हे सर्वोच्च असते. कारण का संविधान लिखित आहे तर संविधान ताठर पण आहे आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं असं संविधान तुमचं सर्वोच्च आहे. पण ते तिकडे जर पाहिलं असं याच्या उलट आहे. कारण का तुम्हाला सांगितलं तुम्ही हे जर एक्झाम्पल लक्षात ठेवलं ना की एक मुलगा आणि त्यांचा वडील आणि त्यांचा मुलगा आणि इकडे एक वडील त्यांचे 2 मुलं लहान आणि मोठा म्हणजे छोटा आणि मोठा. ठीक आहे, याच्यामध्ये जर लक्षात ठेवलं तुम्हाला जे फीचर्स आहे हे सर्व फीचर्स तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता. ठीक आहे, आता भारतामध्ये जर पाहिलं ना भारताचं जे फेडरल सिस्टम आहे ते भारताचं फेडरल सिस्टम हे थोडं डिफरंट आहे. आता भारताचं फेडरल सिस्टम थोडं डिफरंट कसं आहे तर आपल्या इथलं म्हणजे भारतातील संघ राज्य शासन व्यवस्था. ठीक आहे, आता असं काही जे एक्सपर्ट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये जे संघराज्य व्यवस्था आहे ती म्हणजे भारतामध्ये जे शासन व्यवस्था आहे हे संघराज्य प्रकारची आहे. ठीक आहे, म्हणजेच काय आहे संघराज्य प्रकारची कशी आहे तर पहिली तर गोष्ट आपल्या इथं लिखित संविधान आहे. आपल्या भारतामध्ये लिखित संविधान आहे. लिखित संविधान. दुसरं काय आहे लिखित संविधान असल्यानंतर अधिकारांचे विभाजन करून दिलेले आहे. अधिकारांचे विभाजन म्हणजे तुमचं परिशिष्ट 7 त्याच्यामध्ये तुमची संघसूची, राज्यसूची आणि त्यानंतर समवर्ती सूची. ठीक आहे, ह्या 3 आहेत. थर्ड पॉइंट काय आहे
आपल्या इथं एक स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. आता स्वतंत्र न्यायव्यवस्था कुठे आपल्या इथं कोणती आहे? जर वादविवाद केंद्र आणि राज्यामध्ये वादविवाद झाले तर तुमचं सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट काय आहे की तुमचे जे लिखित आपलं जे संविधान आहे हे ताठर आहे. ठीक आहे. ताठर आहे म्हणजे कोणत्या पार्टमध्ये जर पाहिलं असेल ताठर आहे. म्हणजे जसं जर उद्या जाऊन जर तुम्हाला असे जर पाहिले असेल तर 5 क्षेत्र आहे का ज्यामध्ये ताठर आहे. जर तुम्हाला परिशिष्ट 7 मध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही राज्याच्या संमतीशिवाय करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही त्यांच्या संमतीशिवाय करू शकत नाही. उच्च न्यायालयामध्ये म्हणजे उच्च न्यायालय जे आहे याच्यामध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही उच्च न्यायालयाच्या अधिकारामध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बदल करू शकत नाही तुमच्या राज्याच्या संमतीशिवाय. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं जर तुम्हाला संसदेमध्ये प्रतिनिधित्व म्हणजे समजा तुमचं लोकसभा असो या राज्यसभा याच्यामध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही राज्याच्या संमतीशिवाय करू शकत नाही. आणि त्यानंतर राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया. ठीक आहे. याच्यामध्ये बदल करायचा असेल तर ते तुम्ही बदल करू शकत नाही. म्हणजेच काय आहे संविधान तुमचं ताठर आहे. आणि एक 5वी गोष्ट आहे ती म्हणजे कोणती की आपल्या इथं संविधान सर्वोच्च आहे. आपल्या इथं असं म्हटलं जाते का संविधान हा भारतीय म्हणजे सुप्रीम लॉ ऑफ लँड. ठीक आहे. म्हणजेच काय आहे आपल्या इथं संविधान जे आहे ते सर्वोच्च आहे, बाकी सर्व नंतर. ठीक आहे. तर संविधान सर्वोच्च. ठीक आहे. तर हे एकूण 5 एरियाज आहे किंवा 5 जे असे पॉईंट्स आहे का जे तुमचे संघराज्य शासन व्यवस्थेचे आहे. तर त्यामुळे आपल्या भारतामध्ये ते प्रेझेंट आहे आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आपल्या इथली जी शासन व्यवस्था आहे संघराज्य प्रकारची आहे. पण आपल्या इथली शासन व्यवस्था ही संघराज्य प्रकारची नाही. याच्या मागचे सुद्धा कारण आहे. आपल्या इथली संघराज्य व्यवस्था कशी आहे तर त्याला इंग्लिशमध्ये म्हटल्या जाते क्वाझी फेडरल. आता क्वाझी फेडरल म्हणजे काय की क्वाझी म्हणजे ॲक्च्युली जर पाहिलं असेल ना तर क्वाझी या शब्दाचा अर्थ होते लिटल. काय होते? कमी प्रमाणात. ठीक आहे. तर फेडरल तर तुमचं संघराज्य. ठीक आहे. आता काय आहे आपल्या इथलं जे संघराज्य आहे ना हे थोडंसं केंद्राकडे झुकलेलं संघराज्य आहे. म्हणजेच काय आहे आपल्या इथल्या संघराज्यामध्ये जास्तीत जास्त अधिकार हे केंद्राला देण्यात आलेले आहेत. आता तुम्ही पहा जर तुम्ही पाहिलं असेल की म्हणजे जर इथं काही एक्झाम्पल सांगतो की आपल्या इथलं जे संघराज्य आहे हे आपल्या इथलं कमी प्रमाणात असलेले संघराज्य आहे. ठीक आहे. कसे आहे? कमी प्रमाणात असलेले संघराज्य आहे. म्हणजे याला म्हटलं असते क्वाझी फेडरल. आता क्वाझी हा लॅटिन वर्ड आहे पण त्याचा जर इंग्लिशमध्ये मिनिंग पाहिला तर लिटल होते. ठीक आहे. आता जे आहे ना तर याला आपण जर पाहिलं असेल तर अर्ध संघराज्य असं म्हणतो मराठीमध्ये, पण ते अर्ध संघराज्य नाही. का नाही आहे? कारण त्याच्या मागचं रिझन असं आहे की जर पाहिलं असेल तर आपल्या इथलं जास्तीत जास्त झुकाव जो आहे तो केंद्राकडे आहे. म्हणजे उदाहरण सांगतो मी तुम्हाला की जर तुम्ही उदाहरण पाहिलं की समजा अनुच्छेद 249. आता याच्यामध्ये काय आहे का राज्यसभेने जर ठराव जर पारित केला, राज्यसभेने एक ठराव पारित केला आणि तो ठराव पारित केल्यानंतर जे आहे जर संसदेला त्याच्यातून काय होते की संसदेला राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. हे झालं एक एक्झाम्पल. दुसरं एक तुमची समवर्ती सूची पाहिली असेल, समवर्ती सूची. आणि अजून एक आहे का शेषाधिकार जे आहेत ना हे शेषाधिकार हे जर पाहिलं असेल तर केंद्राकडे आहे. ठीक आहे. शेषाधिकार जे आहे हे केंद्राकडे आहे. एक तर समवर्ती सूचीमध्ये जेव्हा राज्य आणि केंद्र
दोघंही जेव्हा कायदे तयार करतात ना, दोघंही जेव्हा कायदे तयार करतात, तो केंद्राचा कायदा जो आहे तो वरचढ ठरतो, केंद्राचा कायदा वरचढ ठरतो राज्याच्या कायद्यावर. तर त्यामुळे जर पाहिलं असेल तर आपला झुकाव कुठे आहे, केंद्राकडे. त्यानंतर अजून तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. समवर्ती सूची सांगितलं मी. त्यानंतर शेषाधिकार, शेषाधिकार हे कोणाकडे आहे, केंद्राकडे. शेषाधिकार कोणाकडे आहे, केंद्राकडे. केंद्राकडे. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असाल अनुच्छेद 352, म्हणजे तुमची जर राष्ट्रीय आणीबाणी लागली, त्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागल्यानंतर तुमचं तर पूर्ण जे शासन व्यवस्था आहे ना, हे तर तुमची एक प्रकारची एकात्मिकच शासन व्यवस्था होऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असाल अनुच्छेद 356, म्हणजे अनुच्छेद 356, तर ह्या सर्व गोष्टी जर पाहिल्या ना, तर आपलं काय आहे की जसं तुम्ही जर पाहिलं असाल, जर तुम्ही अमेरिकेमध्ये गेले, अमेरिकेमध्ये गेल्यानंतर जर पाहिलं असाल तर तिथं सर्व वेगवेगळं आहे. ठीक आहे. सर्व कसं वेगवेगळं आहे. आता असं आहे की जर अजून हे तर खूप म्हणजे काय झालेलं आहे, मी 5च एक्झाम्पल दिलेले आहे. पण सपोज जर मी याची तुम्हाला नोट्स जेव्हा प्रोव्हाइड करणार ना, तर त्याच्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देऊन देईन. तर त्याच्यामुळे काय आहे की जर याच्यावर क्वेश्चन आला त्याच्यावर, तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे आन्सर रायटिंगच्या पर्स्पेक्टिव्हने आला तरी सॉल्व्ह करू शकता, प्रीमध्ये आला तरी सॉल्व्ह करू शकता. इव्हन तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये काही क्वेश्चन विचारले तरीही तुम्ही ते जो आहे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर हे काही एक्झाम्पल्स आहे का ज्याच्यामुळे तुम्ही आपण असं म्हणू शकतो की आपल्या इथलं जे शासन व्यवस्था आहे हे संघराज्य नसून ही कशी आहे, क्वाझी फेडरल, म्हणजे कमी प्रमाणात संघराज्य आहे. ठीक आहे. आता काय आहे की जर आपल्या अमेरिका आणि आपल्या भारताचं जर तुम्ही कन्सिडर केलं, कारण की असं म्हटलं जाते की भारतातली जी संघराज्य व्यवस्था आहे ही थोडी डिफरंट आहे. पण अमेरिकेचं काय म्हणणं आहे की अमेरिकेचं असं असते की जे आमच्या इथं संघराज्य व्यवस्था आहे ना, किंवा तुम्ही जागतिक पातळीवर सुद्धा जर पाहिलं असाल तर तुमची अमेरिका आणि त्यानंतर तुमचं ऑस्ट्रेलिया, याला एक प्रकारचं बेंचमार्क मानलं जात असते की संघराज्य शासन व्यवस्था एक बेंचमार्क आहे ते. ठीक आहे. तर हे आपल्या भारताबद्दल होतं. जर आता तुम्ही भारतात आणि अमेरिकेमध्ये जर पाहिलं तर अमेरिकेमध्ये काय आहे की अमेरिकामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला तिथं समजा हे केंद्र आहे, आणि इकडे तुमचं राज्य आहे. आता केंद्र आणि राज्य असल्यानंतर तिथं जे आहे तर प्रत्येकांचं जसं सांगितलं का सर्वांना समान अधिकार दिलेले आहे. ठीक आहे. म्हणजे जे काय आपण जेव्हा ते 2 मुलांचं जेव्हा काय म्हणतात त्याला आपण एक्झाम्पल पाहिलेलं होतं, त्या 2 मुलांचं जेव्हा एक्झाम्पल पाहिलं होतं त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की दोघांनाही तुम्ही समान अधिकार दिलं पाहिजे, किंवा अधिकाराचं विभाजन जे आहे किंवा त्याला म्हणू शकतो आपण प्रॉपर्टीचं जे विभाजन जे आहे हे समान असलं पाहिजे. जो मोठा आहे म्हणून जास्त, छोटा आहे म्हणून लहान किंवा कमी असं काहीही नाही, किंवा छोटा आहे म्हणून कधी लाडाचा असतो म्हणून असं काही नाही. ठीक आहे. तुम्ही जर पाहिलं असाल तर त्याच्यामध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये जर पाहिलं असाल तर तुम्ही जे आहे काय म्हणू शकतो आपण की प्रत्येकांनाही समान अधिकार दिलेले आहे. ठीक आहे. आता पहा, जर तुम्ही अमेरिकामध्ये जर पाहिलं, ठीक आहे, अमेरिकेमध्ये जर पाहिलं असाल तर अमेरिकामध्ये किंवा केंद्र जर पाहिलं असाल तर केंद्राचं नागरिकत्व वेगळं असते आणि राज्याचं नागरिकत्व वेगळं असते. ठीक आहे. केंद्राचं नागरिक आणि राज्याचं नागरिकत्व, म्हणजे हे कसं आहे, वेगवेगळं आहे. ठीक आहे. पण आपल्या भारतामध्ये असं आहे का? नाही. आपल्या भारतामध्ये कसं की एकच नागरिकत्व आहे, आणि ते सुद्धा राष्ट्राचं असो या तुमच्या राज्याचं असो, एकच नागरिकत्व. ठीक आहे. दुसरं जर पाहिलं असाल तर तिथं संविधान राज्याचं, त्यानंतर तुमच्या केंद्राचं. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही इवन जर हे पाहिलं ना, त्याला काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणू आपण, झेंडा. ठीक आहे. जे तुमचा झेंडा आहे तो सुद्धा तुमचा केंद्राचा वेगळा, राज्याचा वेगळा. त्यानंतर तुमचं राष्ट्रगीत वेगळं. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असाल तर केंद्राचं सर्वोच्च न्यायालय वेगळं, केंद्राचं सर्वोच्च न्यायालय वेगळं, आणि याचं सर्वोच्च न्यायालय वेगळं. ठीक आहे.
राज्याला जर पाहिलं असेल तर राज्यासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे आणि केंद्राला केंद्रासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही शेषाधिकार जर पाहिलं असेल तर इथं राज्याला देण्यात आलेले आहे, पण आपल्या भारतामध्ये काय आहे, केंद्राला देण्यात आलेलं आहे. म्हणून काय म्हणत असतो आपण का आपल्या इथली जी संघराज्य व्यवस्था आहे ही कशी आहे, आपल्या इथली संघराज्य व्यवस्था ही केंद्राकडे झुकलेली आहे. ठीक आहे. आपल्या इथं एकच नागरिकत्व आहे. आपल्या इथं दुसरं जर पाहिलं असेल ज्याला काय म्हणतो आपण एकच राष्ट्रगीत आहे. आपल्या इथे एक फक्त काही दिवसासाठी काही वर्षासाठी फक्त जर पाहिलं असेल ना तर ते काश्मीरसाठी वेगळं होतं, जम्मू काश्मीरसाठी वेगळं होतं, पण आता ते सेमच झालेलं आहे जेव्हा अनुच्छेद 370 जेव्हा काढून टाकण्यात आलेलं आहे तेव्हा. ठीक आहे. पण असे जेव्हा तुम्ही पाहता तर एवढे सारे एक्झाम्पलवर तुम्ही आपण हे म्हणू शकतो की आपल्या इथली जी संघराज्य व्यवस्था आहे ही केंद्राकडे झुकलेली संघराज्य व्यवस्था आहे. आणि अमेरिकेमध्ये तसं नाही. अमेरिकेमध्ये जर पाहिलं असेल तर अमेरिकेमध्ये काय आहे का त्यांचं म्हणजे दोघांनाही समान अधिकार दिलेले आहे, केंद्राला आणि राज्याला. ठीक आहे. तिथं राज्याचं नागरिकत्व वेगळं असते, केंद्राचं नागरिकत्व वेगळं असते, 2 नागरिकत्व असते. पण आपल्या भारतात आहे का तसं? तुम्ही असं म्हटलं काय महाराष्ट्राचे नागरिक आहात? नाही, तुम्ही भारताचे नागरिक असता. ठीक आहे. तुम्ही काय असता? भारताचे नागरिक असता. त्यानंतर राष्ट्रगीत जनगण मन. आणि जर आता आपण जर पाहिलं असेल तर आता जय जय महाराष्ट्र माझा याला राज्यगीताचा दर्जा दिलेला आहे. ते राज्यगीत जे आहे ना ते हे राज्यगीत वेगळं कॉन्सेप्ट आहे आणि राष्ट्रगीत वेगळा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. म्हणजे देशाचं एक राष्ट्रगीत आहे, तर इथं प्रत्येकाचं नॅशनल अँथम सुद्धा जर पाहिलं असेल ना ते सुद्धा डिफरंट असते. ठीक आहे. तर हे आहे म्हणजे हे काही आपण काय म्हणू शकतो त्याला की याच्यामधले पॉईंट्स आहे का जे तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. ठीक आहे. तर आता जसं अरे यार हां हे तुम्हाला हे जे सांगितलं ना मी की संघराज्य शासन व्यवस्था आणि त्यानंतर तुमचं एकात्मिक शासन व्यवस्था हे तुम्हाला समजलं असत तरी मी एकदा अजून माहिती का फास्ट रिकॅप करून देतो. ठीक आहे. फास्ट रिकॅप करून देतो की याच्यामध्ये छोटा मोठा तिकडे एकच मुलगा आणि तो सेवक आहे. सेवक जो मुलगा सांगणार तो सेवक करणार. म्हणजेच काय होत असते का युनिटरीमध्ये का जेही केंद्र सांगणार ते फक्त त्याची अंमलबजावणी करणं राज्याचं काम राहणार आहे. ठीक आहे. तर दुसरं आहे की संविधान लिखित असू शकते किंवा अलिखित असू शकते. संविधान लिखित असू शकते किंवा अलिखित असू शकते. आता एक पहा, बऱ्याचदा तुम्ही जर पाहिलं असेल ना तर तुम्हाला लिखित संविधान आणि अलिखित संविधान याच्यामधला नेमका फरक माहीत नसतो. ठीक आहे. पण तो फरक जर पाहिला असेल ना एकदम सिंपल आहे. तो फरक काय आहे की काय लिखित संविधान म्हणजे कोणाकोणाचं असं म्हणणं आहे का लिखित संविधान हे लिखित असते आणि अलिखित संविधान हे अलिखित नसते का? असं नसते. ठीक आहे. आपण हे एकदा अजून आपण जे आहे याच्यावर चर्चा नंतर कधी करू. एखाद्या लेक्चरवर आपण हेच एक लेक्चर जे आहे याच्यावरच घेऊ की लिखित संविधान म्हणजे काय, अलिखित संविधान म्हणजे काय. जर तुम्हाला पेपरमध्ये विचारला का सांगा तुम्ही लिखित आणि अलिखित संविधानामधला फरक, मग काय लिहिणार तिकडे की लिखित संविधान लिखित संविधान लिखित असते आणि अलिखित संविधान अलिखित नसते म्हणजे लिहिलेलं नसते. झाला एकच फरक राहणार का? नाही. त्याच्यामध्ये जर बाळासन 7 ते 8 याच्यामध्ये असे त्याला काय म्हणू शकतो आपण डिफरन्सेस आहे का तुम्ही त्याच्यावरून त्या गोष्टीवरून डिफरन्शिएट करू शकता की हे रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे का अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. ठीक आहे. तर हे सर्व पॉईंट्स आहेत त्याचे तुम्हाला मी एक्झाम्पल सुद्धा लिहून दिलेले आहे. तर हे तुम्हाला आय थिंक हा कॉन्सेप्ट जो आहे तो क्लिअर झाला असेल की आपल्या इथलं संघराज्य हे क्वाझी फेडरल आहे. अर्ध संघराज्य तुम्ही असं नाही म्हणू शकत. मग अर्ध संघराज्य म्हटलं आता मी एक सांगा की आता जेव्हा आपण हे पाहिलं इकडे आता जेव्हा तुम्ही म्हटलं आहे की इथं नॉर्मली जर पाहिलं असेल तर मराठीमध्ये शब्द वापरला जातो अर्ध संघ राज्य. ठीक आहे. आता अर्ध संघ राज्य जर वापरलं तर मग तुम्ही तर मग आता आपल्या इथलं जर अर्ध संघ राज्य म्हणत आहात मग तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की अर्ध एकात्मिक आहे पण अर्ध एकात्मिक तर नाही. मग काय आहे का आपल्या इथलं जे आहे ना कमी प्रमाणात असलेलं संघराज्य आहे. हे मी फक्त काही एक्झाम्पल्स दिले, अजून खूप सारे याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहे जे मी तुम्हाला वाटलं ना तर मी काय करणार की टेलिग्रामवर एक जे आहे म्हणजे नोट्स टाईप केलेले नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्या सर्व पॉईंट्स राहणार आहे का ज्याच्या थ्रू तुम्ही उद्या जाऊन जर तुम्हाला MPSC मध्ये मेन्समध्ये जर संघराज्यावर जर काही जरी प्रश्न विचारला तर तो प्रश्न तुमच्याकडून म्हणजे तो काय लिहिता गेला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे लिहिल्या गेला पाहिजे, लिहिल्या गेला पाहिजे. ठीक आहे. तर त्यासाठी जे आहे ना ते तुम्हाला मी नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल, त्याच्याबद्दल काही टेन्शन नाही. तर हे एवढं तुम्हाला समजलं असणार. हे सुद्धा अमेरिकेमध्ये काय आहे काय नाही तर
ठीक आहे. भारतातलं काही लोकांच्या काही तज्ज्ञांच्या मते असं आहे का आपल्या भारतातलं हे संघराज्य आहे. मग हे काही पॉईंट्स आहे का ज्याच्यानुसार आपण म्हणू शकतो की आपल्या इथलं संघराज्य आहे. पण काही असे सुद्धा पॉईंट्स आहे का असं नाही म्हणू शकत का आपल्या इथलं संघराज्यच आहे. ठीक आहे. आणि अमेरिकेमधला आणि आपल्यामध्ये फरक आहे. आपल्या इथं जर जेव्हा तुमच्या इथं आणीबाणी लागते, राष्ट्रीय आणीबाणी लागते, राष्ट्रीय आणीबाणी लागल्यानंतर तुम्ही पाहिलं असाल तर सर्व जेवढे अधिकार आहे हे तुमचे सर्व कोणाकडे चालले जातात, केंद्राकडे चालले जातात. अजून तुम्ही जर पाहिलं असाल तर अनुच्छेद 352 आहेत, अनुच्छेद 353 आहे. ठीक आहे. अनुच्छेद त्याला काय म्हणू शकतो आपण 349 सांगितलंच मी, सॉरी 300 नाहीत, 249, 252. ठीक आहे. तर असे काही अनुच्छेद आहे का ज्याच्यानुसार असं म्हणू शकता तुम्ही का आपल्या इथलं जे संविधान आहे हे कसं संविधान आहे, हे संघराज्य मतलब आपण म्हणतो एकात्मिक शासन व्यवस्थेकडे झुकलेलं आहे. ठीक आहे. अजून याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर संघराज्य तुमचं ताठर आहे. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला मी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये बदल करत असताना, ठीक आहे, याच्यामध्ये बदल करत असताना तुम्हाला राज्याला विचारावं लागते. याच्यामध्ये तुम्ही तसाच बदल करू शकत नाही. ठीक आहे. याच्यात तुम्हाला राज्याला विचारावं लागते. ठीक आहे. अधिकाराचे विभाजन तुमचं बरोबर दिलेलं आहे परिशिष्ट 7 मध्ये. ठीक आहे. आणि इव्हन जर पाहिलं असेल तर जे तुम्ही त्याला काय म्हणू शकतो आपण की याच्यामध्ये जे सांगितले मी पॉईंट्स, त्याच्यामध्ये अजून हे आहे का तुमचं 368 अनुच्छेद 368. अनुच्छेद 368 काय आहे? अनुच्छेद 368 जर पाहिलं असेल तर याच्यामध्ये सुद्धा जर उद्या जाऊन जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही बदल त्याचा इझिली नाही करू शकत. त्यासाठी राज्याची संमती लागते. ठीक आहे. तर हे सर्व पॉईंट्स आहे. आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट्स समजले असणार. ही जी PPT वगैरे आहे तर हे तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करून देईल. तुम्ही हे जे पॉईंट्स एक तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिहून घेऊ शकता, नाही तर मी हे प्रोव्हाइड करून देईन ते सुद्धा लिहून घेऊ शकता. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट्स समजले असणार आणि तुमचे जे काही कॉन्सेप्ट असणार ते क्लिअर झाले असतात. तर असेच आपण जे आहे तर व्हिडिओज जसं संघराज्य काय आहे, त्यानंतर समाजवाद काय आहे, ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं असेल लिखित संविधान, अलिखित संविधान, असे काही व्हिडिओज जे आहे आपण रेग्युलर घेत जाऊ आणि ज्याचा फायदा तुम्हाला मेन्स आन्सर रायटिंगमध्ये सुद्धा होईल आणि प्रीमध्ये सुद्धा होईल. आणि इव्हन काही त्याच्यामध्ये क्वेश्चन जर विचारले गेले तर तुमच्या त्याला काय म्हणू शकतो आपण याच्यामध्ये सुद्धा त्याला काय म्हणतो इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असणार. थँक्यू सो मच.